5 मिनिटांमध्ये तुमचे अनुभव लोकांसमोर शेअर करा प्लीज. नमस्कार. नागपूर इंडियामध्ये काय काय मित्रांनो, त्याच्यासाठी नमस्कार मध्ये पावर असलीच पाहिजे. मनातून नमस्कार. थँक्यू. व्हेरी गुड. पावर आहे मित्रांनो. ज्यांना नाही नमस्कार घातला त्याच्यामध्ये सुद्धा, त्याच्या घरामध्ये सुद्धा काय आहे मित्रांनो, नवीन छोटीशी ओळख. शिवाजी कांबळे व्यवसायानं मोटरसायकल मेकॅनिक. जवळजवळ 25 ते 30 वर्ष मोटरसायकल मेकॅनिकचा व्यवसाय औषधामध्ये आता पण सुरू आहे मित्रांनो. आता सध्या मुलं कामाला आहेत आणि हे काम मी पकडलं आहे मित्रांनो. का तर हे काम माझ्या नशिबामध्ये चुकून आल्यासारखं आलं मित्रांनो. माझ्या अप्लाय दुसरी कोणी नसून आमचेच गृहमंत्री आज आलेले आहेत. माझ्या अप्लाय मिसेस. मला माहित नसताना माझ्या आयडी काढलेला होता. जवळजवळ 3 ते 4 महिने मला माहिती नव्हतं आणि त्यांनी सुद्धा चोरून बिझनेसला सुरुवात केली होती. माझा विरोध होता पण त्याने हा बिझनेस केला. त्याने सुद्धा टायगर या रँकला आहे आणि माझ्या सगळं बहाल करून त्यांनी घरी बसले आहेत आणि घरचंच काय ते काम बघत आहे. आज रोजी ज्यावेळेस मी ईगल झालो, टायगर झालो, त्यावेळेस त्यांनी सत्कार करण्यासाठी आले नाहीत माझ्यासोबत. का मला टीसी होऊन दाखवा मग मी सत्कारला येतो. मी म्हणलो ठीक आहे टीसी. मग मिसेसच्या त्यांच्या जिद्दीमुळं मला टीसी व्हायची आस लागली मित्रांनो. मला पैसे कमवायची अजिबात इच्छा नव्हती मित्रांनो. का तर MBBS डॉक्टर सारखं मी मेकॅनिक लाईन मध्ये ऑलराऊंडर, जसं कपिल देव होता ना क्रिकेट मध्ये, तसं ऑलराऊंडर मी टोटल काढायचं काम करणार आहे. सुपरफास्ट मेकॅनिक. माझे काय जोडे मित्र आले त्यांना माहिती आहे मित्रांनो. मला काही कमी नव्हती पैशाचे, कारण गॅरेज माझं फर्स्ट क्लास ठेवत होतं. या बिझनेस मध्ये आल्यानंतर फक्त माझ्या मिसेसने मध्ये मला टीसी होऊन दाखवा. मित्रांनो टीसी होण्यासाठी मी एवढं जबरदस्त पळायला चालू केलो पण कुणीच माझ्या हाती लागलं. का तर हा एक मेकॅनिक आहे. त्या मेकॅनिकला काय करते आपण नेटवर्क मार्केटिंगची भानगडी काय करत मला. आज रोजी मित्रांनो माझ्या गॅरेजवरती ग्राहक कमी झाले. आज रोजी आतापर्यंत असं कधीच झालं नाही. का तर ज्यांना कोणी येईल त्यांना मी हा प्लॅन चालू, ज्याने कोणी ओळखीचे दिसले त्यांना धरून पकडायचा आणि प्लॅन चालू. मला बघून लोक गोळागोळाने पडू लागले मित्रांनो. आता कसं टीसी कसं व्हायचं मला टेन्शन येऊ लागलं. लोक भेटला गेले मित्रांनो. तरी पण मी पिछा नाही सोडला. निजाम सरांनी मला एकच क्लू दिला, शिवाजीराव आता टिकलो तुम्ही 3 वर्ष टिकलो की टिकलो. तुम्ही माझे जुने मित्र आहात. खरंच मी निजाम सरांना मी सल्यूट मारतो आणि त्यांना माझ्या अप्लायन दत्ता सर, आशिष सर, जोंधळे सर यांना सुद्धा माझा सल्यूट आहे, कारण त्यांना वेळोवेळी त्यांनी माझी मदत केली आहे. आम्ही ऊन वारा पाऊस अंधार काहीच सुद्धा म्हटलं नाही. ज्यावेळेस अप्लायन बोलवलं त्यावेळेस मी निघून गेलो मित्रांनो. का तर मला टीसी व्हायचं. पण टीसी झालं मित्रांनो. टीसी झालो त्यावेळेस पण माझी मिसेस सत्कारला आले नाही मित्रांनो. का चला सत्काराला नाही मला आता टीसी होऊन टाकलं. मित्रांनो ही कंडिशन खरी आहे. मी खोटं बोलत नाही. जो बनूंगा सच बोलूंगा. सच कसे वाटत नाही बोलूंगा. कारण का सोबत माझ्या समोर आहे, तुमच्या समोर आहे. त्याने मला म्हणले तुम्ही एटीसी व्हा त्यावेळेस. आता त्यांचं म्हणणं तसं नाही, तसं नाही. त्यांचं म्हणणं आता आहे एटीसी झाल्यानंतर तुम्हाला मोठा सत्कार. असं कधीच झालेलं नसेल, असं कधीच झालेलं नाही. मी जे विचार करून जे पळायला चालू केलो, मी पैशासाठी नाही पळालो मित्रांनो. खरी कंडिशन सांगतो. मला एटीसी
स्टार सिल्वर, ZTC, NTC याचे स्वप्न पडू लागले. जर माणसाच्या मनामध्ये एक गोष्ट घेतली ना मित्रांनो, खरोखरच जर माइंडला जर कमांड मिळाले ना, तो साध्य करायची थांबत नाही मित्रांनो. आज रोजी मला गॅरेजवरचं काम 2-3 हजार रुपये जरी एका दिवसाचं असलं आणि त्या दिवशी जर फंक्शन किंवा ट्रेनिंग किंवा मीटिंग जर असेल तर बरोबर मी त्या दिवशी सगळं सोडून देऊन इकडे येतो. का? 3 वर्ष मला सरांनी एकच क्लू दिला होता, 3 वर्ष शिवाजीराव सोडायचं बिलूच्या पाठीशी. दत्ता सरांनी म्हणजे शिवाजीराव सोडायचं नाही, सोडायचं नाही तर सोडायचं नाही, मी नाही सोडणार नाही. पैसे ऑटोमॅटिक मागं पडतील मित्रांनो. संकट येतील, संकट येतील, अडचणी येतील. संकट येणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो आपल्या जिंदगीमध्ये. का? तर संकटामधूनच माणूस पुढे येऊ शकतो. संकटच माणसाला सक्सेस करू शकतात. जेवढा संघर्ष मोठा तेवढं तुमचं यश मोठं आहे मित्रांनो. हे मला कळून बोलणार नाही. अजून बरेच काही सत्कार आहेत, थोडं बोलण्याला बरेच चान्स आहेत. सरांनी मला एकच सांगितलं, शेख सरांनी, तुम्ही अचिव्हमेंट करा. मला स्टेजवर बोलायची हौस होती. सरांनी म्हणजे तुम्हाला स्टेजवर आम्ही जाऊ देणार नाही. का? तर तुमची अचिव्हमेंट नाही, मी अचिव्हमेंट करणार मग स्टेजवर जाऊन बोलणार. सरांना चॅलेंज करून मित्रांनो. तर सरांनी म्हणजे करा ना अचिव्हमेंट, आपल्यासाठी चांगला आहे, तुमच्यासाठी चांगला. त्याच्यासाठी मी एकच सांगतो, काम करो ऐसा, काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए, काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए, हर कदम चलो ऐसा कि एक निशान बन जाए, हर कदम चलो ऐसा कि एक निशान बन जाए. अरे जिंदगी तो सभी लोग काटते हैं यारो, जिंदगी तो सभी लोग काटते हैं यारो, जिंदगी ऐसी जियो एक मिसाल बन जाए, एक पहचान बन जाए. थँक्यू सर, थँक्यू सो मच. सरांसाठी एकदा जोरदार टाळी दिली पाहिजे.